सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. मॅचला आलो क्रिकेटला. पहिला राऊंड जिंकलो. म्हणजे येताना तर रेकॉर्ड नाही केलं कारण ट्रेनमध्ये गर्दी पण होती आणि आज मेगा ब्लॉक पण आहे. संडे आहे, 13 तासाचा मेगा ब्लॉक आहे. गाड्यावर काय भेटत नाही, लेट आहे सगळ्या गाड्या. तर म्हणून काय रेकॉर्ड करायला भेटला नाही आणि गेटच्या इथेच होतो म्हणून काय भेटला ना करायला. आता पहिला राऊंड जिंकलो ते आलो जरा बाहेर, दुकान वगैरे आहेत का बघायला. तर गाईस जरा वेळ बसतो, जरा वेळ फिरू कुठे थांबा. तर मी आलो सकाळीच 8:30ला, म्हणजे 8:30-9 वाजेपर्यंत आलो. तर गेलो, आलो डायरेक्ट तिकडं. नायगावला आहे मॅच, आमच्या इथेच आहे. तर गाईस पहिला राऊंड जिंकलो मस्त म्हणजे आरामात. 1 बॉल 6 पाहिजे होते, डॉट झाला. काय अजून इथंच आहे आपल्या मंडपात. असं बाहेर आलो ग्राउंडच्या इथे. ग्राउंड पण असं आतमध्ये आहे ना भाई, काय बोलू. तर काहीच कंटाळा आला. सकाळपासून काय खाल्लं पण नाही, गाडीवर बसलो जरा. काय खाल्लं पण नाही, असं झालं आणि असंच बसलो आहे. तर काल पण लेट झालं जरा काय. आपण आता काय करू, तर तुम्हाला ग्राउंड दाखवतो. ग्राउंड कसं आहे, एंट्री बघा कशी इकडनं आहे. एंट्री ग्राउंडची पण एंट्री अशी एंट्री काय. थांबा जरा आतमध्ये जातो ग्राउंडच्या. पूर्ण जंगलच्या आतमध्ये पूर्ण बनवलं आहे. तिथे नो तिकडे नका बघू, तिथे बघा. त्या साईडला ग्राउंड बनवलं. थांबा डायरेक्ट आत. तर तेव्हा इथं मॅच चालू आहे. तसेच या गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय उपशाखा प्रमुख नाना सुपारा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शाखा क्रमांक त्याची मॅच चालू आहे. ग्राउंड पण असं आहे ना. सन्माननीय आदरणीय अभिनंदन नटेसाहेब यांचं येत्या 15 ते 10 मिनिटांमध्ये आगमन होणार आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, मुकेशच्या बॅट मधून पॉवर प्लेचा षटक आहे आणि 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरचा शुभारंभ होतोय. तो अगदी वेळाच्या संघाची जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये. आवाज आपण देखील ऐकणार आहोत. ग्राउंडमध्ये बॉल आपटला की बॉल उडतच नाही. ते आज मॅच चालू आहे. पहिली मॅच आमची समालोचन करावं. धन्यवाद. बसलोय. तर भेटू आता सेकंड राऊंडला. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पंचाचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो. थोडंसं कार्य करायचं आहे. अगदी या 6 धावसंख्येबरोबर वाढती धावसंख्या मात्र संघाची होती ती. बॅटिंग पप्प्या चेंजेस केलंय. अगदी चांगलं चेंडू हाताळला जातो. याचबरोबर मात्र धावसंख्या मिळते ती 6. याचबरोबर वाढती धावसंख्या होती ती 15. 50 मला या फलंदाजी पाहायला मिळते. विवेकच्या बॅटमधून दुपारचं सत्र चालू झाल्याच्या नंतर षटकारांची थोडीशी आतिषबाजी पाहायला मिळत आणि नक्कीच मान्यवरांना आनंद लुटायला मिळणार. क्रिकेट महासंग्रामाचं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंचघोषित करतायत. 1 धाव मिळते आणि 1 धावेबरोबर वाढती धावसंख्या होती ती. तर सेकंड लास्ट मॅच चालू आहे. भावाचीच आहे, भावाची टीम. आता मात्र सुवर्ण संधी आहे. विवेक याने मात्र फलंदाजाने 3 षटकार लगावले. तर बघू आता सेकंड राऊंड. आयोजकाचे सगळे सदस्य समोरच्या दिशेने आहेत. त्यांना विनंती करतो की आपण जायचंय, बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. आदित्य गोलंदाजी मार्कवर सज्ज. साईकेला येऊन ठेपतोय तो जांभूळ या संघाचा हुकमी 1 अंकित. गेल्या संडेला ज्याने आपल्या फलंदाजीतून करिश्मा दाखवलाय, प्रहार केलाय सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण सुट्टी चुकी न करता बॅक टू पॅव्हेलियन. अंकित गोलंदाजीतून मात्र वर्ष शोध केलंय त्या आदित्यने. पहिल्या चेंडूवरती मोठा हातरा बसवून दिला, तो म्हणजे जांभूळ या संघाला. आदित्य यांना मात्र आता सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटला मात्र 100. मॅच पण जिंकलो, मजा आली सेकंड मॅचला पण. मॅच बरं वाटतं कारण जिंकणारच होतो तसं पण आम्ही जिंकत असतो. चांगली रिक्षा भेटले.
तर जातो कुठेच नाही ते आलो जरा बाहेर कंटाळा आला. तर मॅच जिंकलो आम्ही. सेकंड मॅच पण आता सेमीफायनलला का क्वार्टर फायनल काहीतरी असेल. क्वार्टर फायनल आता नंतर सेमीफायनल आता क्वार्टर फायनलला पण जिंकायचं आहे. 4 टीम तर आहे क्वार्टर फायनलमध्ये. नाही आम्ही जिंकलो डायरेक्ट सेमीफायनल जिंकलो का डायरेक्ट फायनल. पहिल्या वर्षाची पहिली ट्रॉफी येणार मजा आहे. सुरुवात कुठून केली पहिल्या वर्षाची ट्रॉफीपासूनच केली मजा आहे. तर बरं वाटतं जिंकले आमचं. कधी BMW गेली गाडी अचूक गोलंदाजी अचूक क्षेत्ररक्षण केलं त्याला मात्र किताब जातोय. मॅन ऑफ द सिरीज रोशन वाजे याच्या राजेंद्र दिवेकर साहेबांचा मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आणि एकच मॅन होतो मॅच ठीक आहे. पाहिजे काय फोटो काढी स्टेशनला गर्दी बघा काय गर्दी लय कडक आहे. दिसणार ना थांबा गर्दी लय गर्दी आहे. लय बेकार फिर वहाँ से मेट्रो गर्दी बघा बाई फक्त मध्ये एंटर करतोय. टेस्टेड होते नावासोबत वेस्टेड होतो नावासोबत तिथे नुसते रिक्षा स्टँड करून पुढे जाऊन दाखवलं. एवढी गर्दी अरे काका डेपोमध्ये आलो बाहेर
सेकंड प्राईज भेटला. ती गर्दी आहे ना, ही दुसरी गर्दी, ही गावातली आहे, माझी इकडची आतमध्ये जाते नाळ्यात बीच साईडला, कर्नाळा माजेरी वगैरे साईडला, त्या साईडला काय इकडचे विरार जोरात हे आलं, खूप प्रेशर आलं. खाली तर काही आता आलो गल्लीमध्ये पोचलो नागसोपारा. आपल्याकडे आता आलो गल्लीत, आता जातो घरी, हातपाय तोंड धुतो, नाश्ता वगैरे करतो, देवाची पूजा बिजा काय करतो आणि डायरेक्ट तलावाच्या इथे जाऊया. बोलवलं मामाने, बोलवलं ते काय ते इलेक्शन चालू आहेत ना त्याच्यासाठी बोलवलं आहे. तर बघू तिथं पण काहीतरी शूट करू काहीतरी. तर काहीच आता उद्या एक व्लॉग येईल, आज एडिट करतो रात्री बसून. थांबा जरा, बिल्डिंगमध्ये गेलं बोलू. तर काही आला बिल्डिंगच्या इथे बसून. आता आलो बिल्डिंगच्या इकडे, आता घरी जातो, हातपाय तोंड वगैरे धुतो. आधी नाश्ता केला ते सोडा, आधी नाश्ता केला, इकडे जाऊन स्टेशनला उतरलो. हनुमान मंदिर आहे ना आमच्याकडे, तिकडे जाऊन शेवपुरी खाल्ली, जरा भूक लागली, ऑनलाईन पैसे वगैरे होते, हे केले खर्च. तर आता जाऊया मस्तपैकी घरी, नाश्ता पाणी करू परत. मला आधी पहिला प्रेशर आला तो जरा कमी करू. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आत्ताच एक मित्र भेटला, तो कालचा रात्री मित्र भेटला ना, तोच भेटला. आज संडे तर त्याची जिम बंद आहे. नाही पण माझी मिस फिल्डिंग पण झाली त्याच्यातच खूप वेळा, म्हणजे 2-4 वेळा तर माझी मिस फिल्डिंग झाली. 2 बॉल तर सोडले असे की म्हणजे बाजूने असे बॉल उडून गेला, म्हणजे असा म्हणजे स्विंग कसा होता एकदम जास्त बॉल तसा. पण मला वाईट वाटलं असं खूप, कारण माझ्यामुळे असं मला पण वाटतं माझ्या मिस फिल्डिंगमुळे पण जास्त रन गेलं म्हणून. हरले तर नाही ते, सेकंड आलं, पण लागताना जीवाला पाहिजे. फर्स्ट प्राईज गेला, तर फर्स्ट प्राईजचा जो ऑरा आहे ना, कारण आमची हॅट्रिक तुटली ना, हॅट्रिक असते. जर आम्ही आता जिंकलो असतो ना, हॅट्रिक असते आमची. तर गाईस जीवाला लागलं, खूप लागलं. तर जाऊया घरी, नाश्ता पाणी करूया आणि परत खाऊया खाली. तुम्हाला परत हे करू, शूट करू. बाय, भेटू घरी. तर गाईस आता घरी आहे, तर आता बसलो इथे, पेपर सॉल्व करत होतो. दीदीचा सॉल्व करतो, सॉरी हे दीदीचा पेपर आहे करतोय, म्हणजे आन्सर लिहितो आहे गुगलवरून. ते पण दीदी दुसरं करत आहे. दीदी तर नाही, मावशीची मुलगी आहे ना, ती काल आलेली ना, कालची दीदी होती, तर तिचा अभ्यास मी करतो आहे. ही माझी घाणशी हँडरायटिंग इंग्लिश, आणि ही माझी छोटी बहीण, ती पण अभ्यास करत होती. ते बघा अभ्यासाचा पसारा बघा कसा आहे घरातला. तर मी इथं बसलो, तर थोडा वेळ करतो. एक पेपर तर लिहिला, हे बघा स्पॉटीवर गाणी ऐकून लिहिला पटकन. आता हे करतो. तर आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.